तर मंडळी नमस्कार. आज आपण आलो आहोत तेलंगणा राज्यात निजामाबाद जिल्ह्यात पोचमपाड या ठिकाणी SRS डॅम व्हिजिटसाठी. ऑफिशियल व्हिजिट होती, त्या निमित्ताने आलो आहोत. तर या डॅमचं खास वैशिष्ट्य असं आहे, 1964 साली पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान जे भारताचे होते ते या ठिकाणी आले होते. त्यांच्या पश्चात म्हणजे त्यांच्या समोर या डॅमचं उद्घाटन झालं होतं. एक अशी आख्यायिका सांगली जाते, या डॅमचं उद्घाटन करताना पंडित जवाहरलाल टोपी नारळ फोडताना खाली पडले. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू बोलले की आता माझं जवळ आलं आहे, म्हणजे आता काही दिवसापासून पाहुणा आहे, काही दिवसात आहे. त्यानंतर या ठिकाणाहून गेल्याच्या नंतर लगेच काही दिवसात त्यांचा मृत्यू झाला, अशी एक या ठिकाणचे लोक सांगतात. अशी एक आख्यायिका. या डॅमचे उद्दिष्ट असं आहे की ही डॅम 4 जिल्ह्यांना इरिगेट करते आणि खूप भारतातील जुनी डॅम म्हणून ओळखली जाते. ही बघा, या डॅमचे गेट आहेत. एकूण 42 गेटची डॅम आहे ही. श्रीरामसागर म्हणून नावलौकिक आहे या डॅमचं, श्रीरामसागर म्हणून. आणि या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेटसुद्धा होते, त्याचासुद्धा संच आहे इकडे. मला वाटतं 25 किलोवॅटची इलेक्ट्रिसिटी जनरेट 25 मेगावॅटची इलेक्ट्रिसिटी जनरेट होते या ठिकाणी. एक अंदाज आहे माझा. आजची इन्क्वायरी मी करेलच पुढे, तेव्हा तेही माहिती पडेल. हे आहे गेट या ठिकाणचे. हे गेट ब्लॉक आहे, फ्लोअर ब्लॉक आणि ही डॅम आहे बघा. ही डॅम आहे, खूप मोठी डॅम आहे. जवळपास एक 30 मला वाटतं 38 किलोमीटरची डॅम आहे ही. विचार करा किती मोठी असेल. आणि या ठिकाणी म्हणजे पुतळासुद्धा आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचा. मी दाखवेल तसं मी एंट्रन्समध्ये मला लक्ष नाही त्याच्याकडे क्लिक करायचं एंट्रन्स घेताना. आणि इकडे म्हणजे एंट्रीसुद्धा नाही आहे मध्ये. एक नॉर्मल माणूस जे नॉर्मल काही येतात जसं पर्यटनासाठी निसर्गप्रेमी वगैरे जे येतात, इकडे एंट्री नाही आहे कोणाला. आमचं एक ऑफिशियल व्हिजिट होतं, त्या कारणाने एंट्री दिली, नाहीतर एंट्री वगैरे देत नाही. आणि हे डॅममध्ये मस्त एक आयलँड पण आहेत. एक 5 आयलँड आहे. आणि इकडे एक पिक्चर्स वगैरे शूट पण होते या ठिकाणी. प्रमाणात शूट हा जो एरिया आहे तो गेट आहे. ठिकाणी गेट आहे ते 42 गेट. तर त्यांचा फ्लो वगैरे पण बघूया. गेट त्याच्या बंदच आहे. मला वाटतं 25 ते 30% ओपन असेल आहे. विचार करा, ओपन आपण विचार केलेला आणि इकडल्या साईडचं जे आहे हे काढलेलं आहे. कॅनल आहे तिकडल्या साईडला. तिथे करीमनगर, निजामाबाद, निर्मल, वरंगल या ठिकाणी सप्लाय बाकीच्या ठिकाणी आहे. बाकीच्या बऱ्याच ठिकाणी ॲटोमॅटिक झालं आहे, परंतु या ठिकाणी नाही झाला अजून. तो बघा, तो जो दिसतोय व्हाईटमध्ये तो फ्लो आहे, टर्बाईनचा फ्लो आहे. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तो टर्बाईनचा फ्लो आहे. हे बघा, दिसतंय ना तुम्हाला? अजून पाहू. तर हे टर्बाईनचा फ्लो आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेटसुद्धा होते इकडे. आणि त्या काळामध्ये जेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते त्या काळात इथे उद्घाटन वगैरे झालं आणि त्यांच्या काळातच या डॅमची पूर्ण बांधणीसुद्धा झाली. मला
वाटतं 1963 साली याचं काम सुरू झालं होतं, तर 67 साली याचं उद्घाटन झालं. याची अजून पूर्ण माहिती घेतली नाही मी. मतलब किती जिल्ह्यांना पुरवठा होतो ते माहिती आहे, पण याच्यामध्ये किती जमीन गेली, किती गावं गेली ते माहिती नाही आहे. अजून माहितीसुद्धा घेतली नाही. आता घेऊ त्याची माहिती. व्हिडिओ खूप मोठा होईल त्या कारणाने, पण बघू, माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं बघू. आता इकडे बघा मेंटेनन्स पण चालू आहे. एक गेटचा फ्लो बघा, हे पूर्ण गेट बंद आहे बरं, तरी त्याचा फ्लो एक 5% फ्लो आहे असं मला वाटतं. पूर्ण गेट बंद असल्याने देखील त्याचा फ्लो येतो त्याच्यामध्ये. हे बघा इकडे काही मच्छीसाठी म्हणजे फिशिंग जे होतं आहे, फिशिंगचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे जो दिला जातो त्यासाठी पण इकडे खाद्य आणावं लागतं. आणि हे गेट आहे तर बाहेर खूप गर्दी असते या डॅमवरती. म्हणजे गेटच्या बाहेर जे गेट मेन एंट्रन्स जो आहे गेटकडे जे